चर्चा काय आहे खेळाडू कक्षामध्ये? पाणी आहे तिथे, बसण्यासाठी खुर्च्या आहे तिथे, तुमच्या हातामध्ये बॅट आहे, तर चला मैदानाच्या आतमध्ये या. आपण अक्षय पाटील आपल्या या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. अक्षय गायकवाड काल चमकले नाही, मात्र आज अक्षय पाटीलला चांगली कामगिरी करावी लागेल, नाहीतर दोन अक्षय वडपे गावाला भुरवतील. असाच आजचा खेळ चांगला होणं फार महत्वाचं आहे. काल असं वाटत होतं आम्हाला, आम्ही म्हणणारच होते की इथे ब्लू स्टार खाता खोलत आहे, मात्र तेवढ्यात बातमी मिळाली की ब्लू स्टार वडपे टीम या स्पर्धेच्या बाहेर. नाही, अक्षय पाटीलचा चांगला खेळ होईल हीच अपेक्षा करू. सध्या अक्षय पाटील सध्या खेळण्यासाठी तयार झालेले आहेत. आज दिवसभरामध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये थोडेस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मिती आणण्याचं काम संदेश पाटील भिवंडीकर नेहमी करत असतो. बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी मग आपण मेहनत घेत असतो, आपण जॉब करत असतो. मग तो जॉब कधी कठीण देखील असतो, कधी स्लोली असतो आणि कधी ऑफिसमध्ये काम असतो. तर आपण आयुष्याला कंटाळून जातो, मात्र खेळ असा आहे की तुम्हाला पूर्णपणे फिट ठेवत असतो आणि तुमच्या चेहऱ्यावर स्मित आणत असतो. मग हार जीत होत असतो, संघर्ष होतो, गावाचा अभिमान देखील होतो, आपल्या नावाची चर्चा गावामध्ये होत असते. म्हणूनच हा क्रिकेट एक प्रसिद्ध खेळ म्हणून ओळखला जातो. खांडपे आणि धामणगाव ही जोडी नक्कीच मैदानामध्ये, आणि दोन खांडपेचे आलेले आहेत 12वा खेळाडू. एखादा एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. यस, आलेला आहे. मॅच सुरू करत सर. विरोध नाईक सर, आपल्याकडे वेळ नाहीये. 11 वाजून 3 मिनिटं झालेली आहेत, इथून कोणत्या प्रकारचा ब्रेक नाहीये. आमच्या एक्सपर्ट स्कोर आपण टाइम लिहून घ्या. 11 वाजून 4 मिनिटं करा, काही हरकत नाहीये, कारण की गोलंदाज आपले आर्म्स फ्री करतोय. आपण सामन्याला सुरुवात करते. मॅच ऑन. एक मिनिट. गोलंदाज कॅप्टन, तुम्ही रिपोर्टिंग केली का आयोजकांना? आयोजक आम्हाला सांगते की मॅच थांबवा. मला असं वाटतं की मी वेळेवर स्पर्धा संपेल. जी नोंदणी फी आहे तुम्ही जमा केली आहे का?
4 षटकांचा सामना असणार आहे, जी नोंद घ्यायची. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. प्रेमनाथ सलामीची जोडी मैदानामध्ये येते. चला स्पीड अप करायचं आहे. जवळजवळ 4 मिनिटं ब्रेक आपल्याला भेटला होता. चला ओके, मॅच चालू करायची. पंचांना विनंती असेल. स्ट्राईक एंडला आयुष आणि नॉन स्ट्राईक एंडला सतीश माळी. धामणगाव विपक्ष खांडपे असा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन प्रेमनाथ. चला स्पीड अप करायचंय प्लीज. हिअर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. ओ वडा बॉल. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खालतीच राहिला होता. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अतिशय चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल गोलंदाज प्रेमनाथच्या माध्यमातून. फक्त कट करण्याचा प्रयत्न केला होता इथे फलंदाज आयुष्याने. गोलंदाज प्रेमनाथ षटकातील पुढचा चेंडू घेऊन. वेल ड्रेसिंग आपण पाहतोय खंडपे संघ. ओ सुंदर फटका. इनफिल्डचा चांगला फायदा गेला. चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या रिजनला. येतोय झणझणीत चौकार. भावाले संघाचे विनोद यांना विनंती असेल की आपण VIP डायस वरती यायचंय. लेजंड खेळाडू आहेत. आपल्याला मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल की आपण VIP डायस वरती यायचंय. ओ सुंदर चेंडू. चेंडू ब्लॉक मध्ये टाकला होता. चेंडू जातो तो शॉट मिडऑफच्या रिजनला. एकदा पूर्ण. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 5 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक चौकार खाला. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. त्यानंतर एक खराब चेंडू. चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळला होता. लॉंग ऑफच्या रिजनला चौकार आलं. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज प्रेमनाथ याच्या माध्यमातून. आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज सतीश फलंदाजी करण्यासाठी तयार. प्रेमनाथ. हो यावेळेस मात्र चांगला टॅप केला. चेंडूला गॅप आहे तिथे. आता शतरक्षक देखील तिथे ठेवला होता. तोपर्यंत संधी एकदा पूर्ण करून घेण्याची. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 6 या आकड्यावरती. आपण आजच्या दुपारच्या सत्राकडे वळतोय. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केले होतं. ओ सुंदर फटका. शप्पल केला होता तिथे आणि पुलचा फटका. चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजनला. येतोय हा झणझणीत चौकार. DJ नक्कीच आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर स्कोर्स हे 50-55 प्लस याच्या आतच राहत होते. आज चांगल्या फटक्यांची आपल्याला मोठ्या मोठ्या फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. ओ वाडा शॉट. चेंडू इनफिल्डच्या वरून खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे. झेल जर झाला तर उत्तम झेल इथे मानला जाईल. सुंदर कॅच. काय सुंदर झेल इथे अक्षय याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्याला. रनिंग झेल तो पण उलट्या दिशेने धावणं सोपं नसतं मित्रांनो. आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट झेल म्हणावी लागेल आपल्याला या स्पर्धेची. नक्कीच संदेश पाटील मागच्या मॅच मध्ये जर ती झेल झाली असती
तेजस याच्या माध्यमातून आय थिंक नाही, तेजस नवीन बॅटर येतोय. मागच्या मॅच मध्ये देखील एक चांगली झेल पकडलेली होती खेळाडूने, मात्र तो चेंडू बॅटला लागला नव्हता तर खांद्याला लागला होता. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय तो भावाळे संघाच्या किरणने तो प्रयत्न केला होता. आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचचा विजयी संघ भावाले चालू असलेला सामना आपण पाहतोय धामणगाव विपक्ष खाडपे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि ते धाव संख्या झालेली आहे ती 10. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय गोलंदाजीसाठी मोहित. मोहित याला मोहित करावं लागणार आहे गोलंदाजीमध्ये. स्पीडअप करायचंय पंच प्लीज. टायमिंग चालू आहे. जर निर्धारित वेळेमध्ये जर 24 चेंडू टाकून झाले नाही तर काल 2 संघांना पेनल्टी लागलेली याची नोंद घ्यायची. गोलंदाज चला स्पीडअप करा द्या प्लीज. बघा नंतर वॉर्मअप करा प्लीज. आज यानंतरच्या देखील सर्व संघांना विनंती असेल की आपण थोडा टाइमच्या बाबतीमध्ये आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि वेळेनंतर तुम्ही हजर देखील राहायचं आहे. मोहित. ओह काय सुंदर चेंडू. मला वाटतं पडल्यानंतर हलकासा चेंडू वळला, बाहेर निघाला. स्ट्राईक एंडला फलंदाज सतीश हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. तालुका क्रिकेटमध्ये खूप नाव आहे त्याचं. ओह स्विचचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथं बीड होतोय. पंचांकडे आऊट केलीची अपील मागितलेली होती. पंच दाद अपील फेटाळून लावतायत. यानंतर या मॅचचा विजयी संघ आणि पहिल्या मॅचचा विजयी संघ भावाळे विपक्ष असा मॅच असणार आहे. तर कुठेही जायचं नाही भावाले. ओ फटका खेचलेला आहे, गॅप मध्ये भेदलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. डीजे काय सुंदर फटका इथे सजवलेला होता फलंदाज सतीश याने. आणि ज्या प्रकारची फलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो ना, त्याच प्रकारची फलंदाजीला इथं मात्र सुरुवात करताना एक मोठं नाव आहे सतीश धामणगाव संघाचं. तालुका क्रिकेटमध्ये अनेक वर्ष सातत्याने चांगलं क्रिकेट याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मित्रांनो. गोलंदाज इथे मात्र आता थोडीशी दिशा भरकटताना मोहित. पहिले 2 चेंडू खूप चांगले टाकले होते मोहित सतीश साठी. मोहित टू सतीश. Oh, what a shot! Straight dive, but into the fielder. Straight. Satish is gone now. पंकज याच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं झेल पाहायला मिळालं. फटका चांगला होता मात्र प्लेसमेंट चांगली नव्हती. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर बघा, आपल्याला 38 सर्कल क्रॉस करायचं आहे. दोन्ही फलंदाज येणारे देखील नवीन फलंदाज ज्यांना विनंती असेल की त्यांनी 38 सर्कल क्रॉस करायचं आहे. नवीन फलंदाज प्रदीप येतो मैदानामध्ये. इथे मात्र चांगलं कमबॅक, एक चौकार खाल्लं त्यानंतर मात्र विकेट प्राप्त करून देताना आपल्या संघासाठी गोलंदाज मोहित. मोहित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा असा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. धावसंख्या गोलंदाज मोहित. मोठा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक येते 3-3 आणि सहज सोपा आणि सुंदर झेल.
राहुल याच्या माध्यमातून ती कॅच आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय सुंदर झेल आणि इथं मात्र मोहितने खरंच अक्षरशः मोहित केलेला आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडू निर्धावत, त्याच्यानंतर एक मोठा फटका चौकार आला, त्यानंतर मात्र सुंदर गोलंदाजी, 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलेले आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार आयुष आणि नवीन बॅटर देखील मैदानामध्ये येत आहेत. चेतन चेतन आयुष, चला स्पीडअप करायचं आयुष. पंच आपण ऑन करायचं आहे, जर यांचे 24 चेंडू निर्धारित वेळेत झालेत नाही. दहा मिनिटं झालेले आहेत. चला कॉपरेट करायचे प्लीज गोलंदाज. हो फटका चांगला आहे, सजवलेला आहे. पाहूया गॅप मध्ये जातोय आणि चेंडू सीमा पार काऊ कॉर्नरच्या रिजनला येतोय. हा झणझणीत चौकार. चेंडूला पाठवला सरळ काऊ कॉर्नरच्या रिजनला. हा चौकार. चांगली फलंदाजी ते पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. 1+1 अशा या 2 धावा येतात. पंचांचा वाईटचा इशारा. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 20. आता मात्र कुठेतरी सकारात्मक दिशेकडे धावसंख्या वळताना. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 10 धावा खर्च केल्या, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक केलं होतं गोलंदाज मोहितने. ओ सुंदर चेंडू, फटका सजवलाय कॉम्बॉक्सच्या समोर. ओ वडा प्रयत्न, सुंदर प्रयत्न होता, मात्र चेंडू गेला सीधा 6 धावांसाठी षटकार. चांगला प्रयत्न केला होता तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाने, मात्र चेंडू 6 धावांसाठी गेला. आयुष आता मात्र थोडस खर्चिक साबित होताना. फुल्लर लेनचा चेंडू पुन्हा एकदा, मात्र तोच क्षेत्ररक्षक. यावेळेस चूक होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. चला बॅटरने स्पीडअप करायचं आहे बघा. तिसरं षटक अजूनही चालू आहे आणि अजूनही आम्हाला पुढचं षटक घेऊन त्यानंतर एक 4 षटकांची इनिंग दुसरी देखील कंप्लीट करायची आहे. विजेता संघ हा मागच्या मॅचच्या विजेता संघाशी खेळणारे म्हणजे भावाळ्याशी खेळणारे, याची नोंद घ्यायची. लगेच आपली मॅच असणार आहे, त्यामुळे ॲडव्हान्टेज असणार आहे आपल्याकडे. एक धावा 26 वरती आहेत. 26 लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये. नजर नव्हती चेंडूवरती. चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाज आयुष षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस मात्र बॅटची एक चेंडू हवेत आणि एजॉन गॉन. अर्धा संघ तब्बूमध्ये परतलेला आहे.
5 गडी बाद करण्यामध्ये यश टीम खांडपे संघाला. पंच, आपण 38 सर्कलला क्रॉसिंगची एकदा वॉर्निंग द्यायची दोन्ही बॅटर्सला. नवीन येणाऱ्या फलंदाजांना ती वॉर्निंग देऊन द्यायची. चला स्पीड अप करायचं आहे प्लीज. 26 असं पंचांकडे ते 90 सेकंदचा देखील टाइम आहे. जर बॅटर क्रीजवरती 90 सेकंदामध्ये पोहोचला नाही तर ते टाइम आऊट देऊ शकतात आणि अनेक स्पर्धेमध्ये असा टाइम आऊटचा रूल झालेला आहे, आपण पाहिलेला आहे. त्यामुळे पंचांकडे देखील टायमर ऑन असतो, याची नोंद घ्यायची आपण. पंच चेक करत असतात नेहमी टाइम, याची देखील आपण नोंद घ्यायची. नवीन बॅटर्स आम्ही अनेक स्पर्धांमध्ये टाइम आऊट वरती फलंदाजांना बाद दिलेले आहे. 26 धावा झालेले आहेत आणि 6 गडी बाद झालेले आहेत. न्यूमॅन इन भावेश. न्यूमॅन इन भावेश येतोय. चला स्पीड अप करायचं आहे. गोलंदाज विनंती असेल आयुष. चांगली गोलंदाजी यांच्या माध्यमातून आता पाहायला मिळते आपल्याला. ओ यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, फक्त चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑनला फील्ड करताना तोपर्यंत संधी एकदा पूर्ण करून घेण्याची. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती होते आणि 3 षटकांची समाप्ती आणि ती धावसंख्या झाली ती 6 बाद 27 या आकड्यावरती. स्पीड अप प्लीज. खांडपे संघ आपण स्पीड अप करायचं आहे. पंचांना विनंती असेल की आपण फील्ड सेट करायला ऑन करायचे. आमचे दोन्ही पंच ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली आहे, पंच विनोदजी नाईक मॅन फ्रॉम कारेवली आणि शफीकजी अन्सारी सर. ओ नक्कीच त्यावरून आपण त्यांना पॅनलाइज करणार आहोत. आणि बघा धामणगाव संघ आपण सूचित करण्यात येते की पॅनलाइज करण्यात आलेला आहे आपल्याला 2 धाव्यांसाठी. भावेश याची ट्रॅक नाहीये, फॉर्मल पॅन्ट आहे आणि ड्रेसिंग कंप्लीट नाहीये, त्यामुळे त्यांना पॅनलाइज करण्यात आलेले ते. ह्या 2 धावा आम्ही सेकंड इनिंगच्या पहिल्या षटकानंतर ऍड करणार आहोत, याची नोंद घ्यायची. तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी अंतिम षटक घेऊन गोलंदाज कुणाल. सव्वीस धावा आणि एक शेवटच्या चेंडूवरती आली होती 27. ओ हो सुंदर चेंडू, कुठल्याही प्रकारची नजर नव्हती. जातोय हा चेंडू डॉट. कुणाल याच्या माध्यमातून चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र मैदानामध्ये असं काय वाटतंय जणू क्रिकेट थांबलेला आहे. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मागील काही चेंडूमध्ये पाहायला मिळाला नाहीये, येईल का पाहूया. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे चुकताना पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. कुणाल काहीतरी आगळी वेगळी फील्ड सेटअप इथे आपल्याला पाहायला मिळते. मिड ऑफ आतमध्ये आहे, 38 सर्कलच्या आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये आणि फर्स्ट गली. ओ सुंदर चेंडू. चांगला चेंडू इथे गोलंदाज आयुष्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला, कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हो पुन्हा एकदा इथे मात्र फटका सजावलेला आहे, गॅप मध्ये जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा तर पूर्ण झालेले आहेत, मात्र फिल्डिंग खूप चांगली केलेली इथे. चांगल्या फिल्डिंगचा नमुना इथे दाखवताना क्षेत्ररक्षक. धावसंख्या 29 29 वरती जाते.
शेवटचा आणि अंतिम हाणामारीचं षटक मार्गस्थ आहे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये अजून किती धावा जमा करतोय. 35+ एक चांगली धावसंख्या नक्कीच आपण उभारू शकतो, मानू शकतो, कारण का प्रत्येक संघाकडे 2 उत्तम दर्जाचे गोलंदाज नक्कीच असतात. चेंडू खूपच हवेत आहे. एकदा अपूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या 31. सिंगल्स आणि डबल मध्ये डील करताना मात्र सिंगल्स आणि डबल्स तुम्हाला जास्ती धावसंख्येपर्यंत कधीच पोहोचू शकत नसते, याची नोंद घ्यायची असते मित्रांनो. जरी लाईफ लाईन असली तरी मोठे फटके येणं हे देखील गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. आणि शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अंतिम 2 चेंडूंवरती एक मोठा फटका हा नक्कीच गरजेचा आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. तो येतोय का? नाही. सुंदर चेंडू होता, लूम फुलटोस चेंडू होता, डायरेक्टेड करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 1+1 आणि मैदानामध्ये आबादाबी. जे आपण पहिले खेळायचो ना तशा प्रकाराचा खेळ मैदानामध्ये चालू होता. तू हिट मारतोय, मी हिट मारतोय, मात्र कोणाचाही हिट लागला नाही. धावसंख्या होती ती 33. मोठा फटका चेंडूला पाठवून दिला स्क्वेअर लेगच्या वरून. येतोय हा मार्टी षटकार. अंतिम फटका आणि आलेला षटकार नेहमीच मॅचची दिशा बदलतो. काय फटका पाहायला मिळाला आपल्याला बॅटर भावेशच्या माध्यमातून. फार आपण चांगलं क्रिकेट खेळलं. आज सतीशने थोडंसं निराश केलं. सतीशच्या बॅटमधून एक चौकार नक्कीच बघितला आम्ही, मात्र बावेशने एक षटकार ठोकलं आणि एक चांगला टार्गेट नक्कीच उभारण्याचं काम केलंय. आता त्याचं संरक्षण करणं फार महत्वाचं आहे. मात्र टीम खांडपे संघाकडे देखील चांगली बॅटिंग आहे. सामना नक्कीच रंगतदार पाहायला मिळेल. सन्माननीय योगेश पाटील आणि अक्षय भरत पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये किंग ऑफ लाईट टेलिकास्ट प्रिन्स भुवीज स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. मालिकावीर सन्माननीय रुपेश गायकवाड आणि पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शरद वडोलकर आणि योगेश पाटील यांच्या माध्यमातून झालेली आहे. आजचा दुसरा दिवस मेगा फायनल डे, सुपर डे. ब्लू स्टार व ओमकार ग्रुप वडपे आयोजित स्वर्गीय सुनीता शांताराम पाटील स्मृती चषक आपण पाहतोय. नक्कीच चला मैदानाच्या आतमध्ये ते टीम फलंदाज देखील या. आपण अजिबात आपण वेळ जास्त खर्च करणार नाहीये. दोन्हीही शिस्तबद्ध संघ आहेत या भिवंडी तालुक्यातील. इथून जास्त लांब नाहीये. धामणगाव खांडपे जवळच आहे. ऑलरेडी 2 धावाची पॅनल्टी बसली गेली आणि आता टार्गेट जो आहे 40 धावांचा आहे. मात्र जेव्हा खांडपे टीम बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येईल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या 2 धावा आम्ही नक्कीच ऍड करू. वेलकम केतन भोईर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ब्लू स्टार वडपे टीम इन ऍक्शन मध्ये. आज वडपे टीमची 3 टीम आहेत या स्पर्धेमध्ये. जानी स्पोर्ट ऑलरेडी स्पर्धेच्या बाहेर आहे. त्यानंतर ब्लू स्टार वडपे आणि त्यानंतर पवनपुत्र वडपे. काल बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत टीम होत्या आणि आज अग्री मारा अर्थातच ग्रामीण क्रिकेट आज खेळणारे जे संघ आहेत त्यांची नावं माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचलेली आहेत. यानंतर होणारा सामना जय बजरंग भावाली टीम आणि या मॅचचा विजेता संघ असेल
त्यानंतर ब्लू स्टार वडपे श्रीराम स्पोर्ट्स टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पवनपुत्र वडपे जय पारधी बाबा स्पोर्ट धामणगाव इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आम्ही स्पोर्ट सावंदे आणि चाविंद्रा टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सलामीची जोडी टाळांच्या गजरात मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. नक्कीच दोन्ही सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये चेंडूची तपासणी केली जात आहे. पंचांपुढे नक्कीच चेंडू दाखवला जाईल आणि कारण की निव्या कंपनीचे चेंडू आहेत, ग्रीप असतात चेंडूला आणि ते चेंडू आपण नेहमी चेक करून घेत असतो. आज भावेश मला वाटतं कुठेतरी जॉबवर जाण्याच्या तयारीमध्ये होते, मात्र आज टीम खेळत आहे म्हणून आज टीमला ते जॉईन झाले. ड्रेसिंग त्यांची फॉर्मल होती. नक्कीच एक चेंडूची मागणी केली आहे. मैदानाच्या मध्ये चेंडू फेकायचा आहे. चला चला फिल्डिंग लावून घ्या आणि पंचांच्या माहिती करता आपण दोनच चेंडू आतमध्ये घेऊन जा आणि दोनच चेंडू मध्ये सिलेक्ट करायला सांगायचं आणि पॅकिंग आहे तरच सिलेक्ट करायला सांगा आपण, जेणेकरून टाइम होणार नाहीये. गोलंदाज सागर आपली तयारी करत आहे. फ्रंट लाईन गोलंदाज आहे. आणि फलंदाज सलामीवीर आपण पाहतोय राहुल आणि त्याच्यासोबत अक्षय. राहुल आणि अक्षयची ही जोडी सध्या तरी खेळपट्टीवर आणि पॉवर प्लेचं षटक टाइम ऑन 11:34 डाबाला सुरुवात होत आहे आणि फलंदाज स्ट्रायकिंग वर अक्षय पाहायला मिळत आहे. राईट हॅम ओ द विकेट. पहिला चेंडू गोलंदाज सागर. पहिला शॉट इन टू द कॅप. क्रॅकिंग करारा ऑफ ड्राय. चेंडू रेसिंग फॉर चौकार. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. पॉवर प्लेचा हा षटक आहे आणि पॉवरफुल स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. अक्षयच्या बॅट मधून येणारा हा चौकार. श्री गणेश धावानं सुरुवात होते. खाता ओपन होत आहे. खानपेठ टीम संघाचा आपण पाहतोय. आज अलगच मूड मध्ये खानपेठ टीम आपल्या, कारण की एक मोठा नाव आहे आणि नावाला जेव्हा ब्रँड करायचं असतो ना तेव्हा तुमचा परफॉर्मन्स होणं फार महत्वाचं आहे. सुरुवात तर झाली आहे चौकाराने. पुढचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, थोडासा शपल क्रॉस झाले होते. जोरदार अपील देखील झाली होती. आता अंपरीज बेस जज बघितलं, पडल्यानंतर सर इष्टांच्या वरतून चेंडू निघून गेला होता. कमालीचं कमबॅक पाहायला मिळतं सागरच्या माध्यमातून. नक्कीच थोडीशी चर्चा करताना राहुल सोबत अक्षय की हा चेंडू जर बॅटला जरी लागला असता तरी धावा चांगल्या मिळाल्या असत्या. मात्र हा चेंडू जो आहे इथे आपण पाहतोय की निघून गेलाय पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. पंचांकडून वाईटचा इशारा येतो. शफिक सर पंचांच्या भूमिकामध्ये आहेत. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. बिनबाद 5 अशी ही सुरुवात पाहायला मिळते खानपेटी संघाच्या माध्यमातून. प्रत्येक षटकामागे 10 धावाची सरासरी गाठायची सोपी नाही सकाळच्या क्षेत्रामध्ये. दांडी गोल. क्लिंग बोल्ड. असंही छकड्याचं नाव आलं आणि त्या परिसरातील हे दोन्ही संघ आपण पाहतोय. फार मोठा नाव आहे. धामणगाव अड्डा, मग गुरसे अड्डा, असे अनेक अड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला बॅटर या मैदानामध्ये नवीन बॅटर क्रमांक 3 वर कुणाल आलाय. आज कुणालने काय गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. 12 धावा खर्च केल्या, मात्र एकच मात्र मोठा फटका आला होता, तो देखील भावेच्या बॅट मधून आला होता. स्ट्राईक कधी मिळेल हाच विचार सध्या तरी खेळाडू कक्षातून आपण पाहतोय की राहुल कधी स्ट्रायकिंग वर येईल. नवीन फलंदाज कुणाल.
तर इथे गोलंदाज सागर तयारीमध्ये आपल्या आपण पाहतोय पूर्णपणे फर्निचर बिखरला गेला होता, बोल्ड गेला होता, ऑप्शन नव्हता कारण की यॉर्कर चेंडू होता आणि यॉर्कर चेंडूला एकच संधी असते की स्वतःला वाचवणं. वेलकम अक्षय. अक्षयचं देखील शुभागमन झालेलं आहे. आयोजक आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सागर शॉर्ट बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये चिंडावे मध्ये शतरक्षक आहे. बॅक टू बॅक दुसरा झटका सागरने दिलाय खांडपे टीम संघाला. अक्षय गायकवाड यांची उपस्थिती होत आहे. काल असं वाटलंच नव्हतं आम्हाला, खरंच सांगतो मी. 5व्या चेंडूपर्यंत मॅच नक्कीच अक्षय घेऊन गेला आणि 6व्या चेंडूवर त्याने सिल्वर जुबली बनवली. 25 वर्षाचा असावा हा खेळाडू आणि 25 धावा खर्च केल्या. कुठेतरी थांबणं फार महत्वाचं आहे. भागीदारी हा एक रोल आहे. क्रिकेटचं 40 धावा बनवायचे आहेत. आता मी इथून एकच सांगेल प्रेमनाथला की तुला आता खेळपट्टीवर थांबायचं आहे. 40 धावा जास्त नाही आहेत. 40 मधून 2 धावा मॅनेज देखील होणार आहेत. या गोष्टीकडे देखील लक्ष कांडपे संघाचं असणं फार महत्वाचं आहे. पॅनेंटी ऑलरेडी बसली गेली. धामणगाव संघाला ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. मात्र सागरने पूर्णपणे 100% सध्या तरी दिला गोलंदाजीमध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे, कमालीची गोलंदाजी आहे आणि त्या विकेटच्या हॅट्रिक वर सागर आपल्याला इथं पाहायला मिळतोय. अक्षय गायकवाड चांगला चेंडू, मात्र शतरक्षक ओ चेंडू मागे आता धावताना पाहायला मिळेल. संघर्ष पाहायला मिळतोय. 2 धावा प्रेमनाथने इथे बनवल्यात आपल्या संघासाठी. आलेल्या 2 धावांचं खातं ओपन केलं आणि धावपळकावर 7 धावा झालेल्या आहेत. रायस्पोर्ट राय टीम संघाचे काल अक्षय गायकवाड याने हॅट्रिक पूर्ण केली होती या स्पर्धेमध्ये. विकेटची हॅट्रिक संधी होती सागरला, मात्र गोलंदाजी चांगली आहे. ओ समोर स्टँड अँड स्टँड चेंडूचा सीमा रेखा पार आणि षटका. कारण की 2 चेंडून 8 धावा बनून प्रेमनाथ नो स्ट्रायकिंग वर पाहायला मिळत आहे. आणि प्रेमनाथ देखील सांगत आहे की सिंगल डबलने देखील आपण आता इथे मॅच मध्ये असू शकतो. तर क्रिकेटचा तो क्लास जो आहे तो दाखवावा लागेल. विकेट टू विकेट गोलंदाजी होईल का पाहूया आपण. गोलंदाज उदयच्या माध्यमातून भरपूर मोठा रनअप अवघ्या 30 सर्कल वरून हा रनअप घेतला गेलाय. तालुका क्रिकेटमध्ये असे फार गोलंदाज आहेत जे फास्ट गोलंदाजी करतात. त्यांचा रनअप देखील भरपूर मोठा असतो. पहिली वॉर्निंग आहे इथे फिल्डिंग करणाऱ्या संघाला वेळेच्या बाबतीत लक्षात घ्या. यस सर, 15 धावा झालेल्या आहेत. 13 होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच प्रेमनाथने सांगितलं होतं की सिंगल डबल देखील मॅच बनू शकतो आपले. मात्र कुठेतरी विचार वो कहते ना हम सोच विचार नहीं रखते, जो करना है वो टीम के लिए करना है. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि पहिला चेंडू डॉट केला गेलाय.
बॅटर राहुल. चांगली सुरुवात उदयची पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू डावकुडी आताचा फलंदाज सज्ज आहे. मोठा फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आहे. एका हातामध्ये जज करण्याचा प्रयत्न केला होता. हमेशा कहा जाता है की अपना हा जगन्नाथ, मात्र आता ही झेल सुटल्यानंतर 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. मौका भी दिया और 2 रन भी दिए. दुष्काळात 13वा महिना, ऑलरेडी धावा कमी आहेत आणि अशा प्रकारची फिल्डिंग करणं आणि 2 धावा देणं थोडस कटिंग होऊ शकतो दामणगाव टीम संघाला. धावा झालेल्या आहेत डबल कव्हर. 17 धावा 17. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. शतरक्षक आपण पाहतोय की फिल्डर तिथे आहे आणि आता एकच धाव इथं पूर्ण केली गेली आहे. धाव संख्या 18 धावा 18. लॉस ऑफ 2 विकेट. खांडपे टीम प्रथम फलंदाजी करते सध्या तरी. 40 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय प्रत्येक षटकामागे 10 धावांची सरासरी गाठायची आहे. आता मात्र चांगली सुरुवात इथे झालेली आहे खांडपे टीम संघाची आपण पाहतोय. हा चेंडू थोडस खराब टाकला गेला आणि वाईटचा इशारा येतोय. 1 बाउन्स असा नक्कीच टाकल्याचं समजवताना गोलंदाजाला. या धावा देखील डोकेदुखी ठरू शकतात. जेव्हा आपण एखाद्या स्पर्धेमध्ये जातो ना मित्रांनो, जेव्हा आपण पहिला सामना खेळतो, मग तो सामना कधी गमवतो आपण, मग आपण दिवसभर एकच टेन्स मध्ये असतो की आपण त्या स्पर्धेमध्ये जर जिंकलो असतो तर आपण त्या स्पर्धेमध्ये असतो, एखाद्या सावलीमध्ये बसून त्या मॅचचा आनंद घेत असतो पुढच्या. असा कधी कधी विचार असतो आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये. सोच विचार असणं देखील फार महत्वाचं आहे. गोलंदाज उदय. यॉर्कर होईल का पाहूया. हो, चांगला चेंडू आहे आणि जसं पडलं तसं स्विंग आतमध्ये चेंडू कट झाला होता. ऑफ कट चेंडू टाकला होता गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. धावसंख्या आहे ती धावफलकावर 19 धावा. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही समाप्त झाले नाहीये. 50-50 अवस्थेमध्ये आहे ही मॅच अजूनही. नेक्स्ट बॉल. हो, पुन्हा एकदा आता थोडस वेग वाढवलं. त्याच्या अगोदर थोडस वेग कमी होता. आता पूर्ण ताकद लावून हा चेंडू टाकला गेला होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्येच थोडस काम असंग केलं होतं, मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलाय गोलंदाज उदयने. थोडस प्रयत्न सुरू आहेत प्रेमनाथ या फलंदाजाचे आपण पाहतोय. बॅटवर घेणं फार महत्वाचं. थोडस दबाव आहे फलंदाजावर. फुटवर्कचा वापर करावा लागेल. पुन्हा एकदा खडे खडे लॉप करण्याचा प्रयत्न, जागेवरून स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला होता. 3 लागोपाठचे चेंडू डॉट केलेले आहेत गोलंदाज उदयने. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट. धावफलकावर झालेले आहेत 19 धावा. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. तुमच्याकडे 4 मिनिटं राहिलेली आहेत पुढच्या षटकासाठी. फलंदाज तुम्ही जागेवर जा. जर पाणी पाहिजे असेल तुम्ही पाणी घेऊ शकता, काही हरकत नाहीये, पण मॅच सुरू ठेवा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही डायरेक्टली पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊ शकता, लक्षात घ्या. पण फिल्डिंग लावू आपण लगेच दामणगाव. मॅच सुरू करायची आता. वेळ निघून जात आहे, सो रिक्वेस्ट. टीम दामणगाव लक्षात घ्या, आपण थोडासा वेळ जास्त घेत असं वाटतोय आम्हाला बिन. तर प्लीज आयोजक देखील आम्हाला तेच सांगतात की थोडंसं स्पीडअप करा, नाहीतर मग पुढील सर्व सामने 3 षटकांचे करावे लागतील. पहिला तुम्ही सामना जेव्हा खेळता तर 4 षटकांचा, 4 षटकामध्ये मयूर काय होतो माहितीये का, माइंड फ्रेश होतो, गोलंदाजाला ऍडवाइस मिळतो आणि 4 गोलंदाज आपले जे मुख्य आहेत ते नक्कीच ते खेळताना पाहायला मिळतील. तर आता वेळ 3 मिनिटं राहिलेली आहेत या षटकासाठी.
शेवटच्या षटकामध्ये मला तरी असं वाटतं की एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलमध्ये घ्यावाच लागेल. वेळ निघत आहे. 3 मिनिटं राहिली आहेत फक्त. गोलंदाजीमध्ये आता थोडस बदल झालेला आहे. गोलंदाज आता आपण पाहतोय आयुष आलेला आहे. आयुष आणि त्याच्यामध्ये असलेली चर्चा नक्कीच होणार आहे या चेंडू नंतर. आणि फलंदाज तयारीमध्ये आहे. राहुल ज्याच्या बॅटमधून 3 धावा आल्यात आतापर्यंत. आयुषचं पहिले चेंडू. ओ मोठा फटका आयुषच्या अगेन्स्ट. डीजे मी तुम्हाला थांबेल कारण की चर्चा करणार तो या चेंडू नंतर. ते म्हणतात ना जेव्हा तुम्ही विचार करत असता मैदानामध्ये एखादा बॅटर सेट होत असतो. ती चर्चा झाली गोलंदाज कोण असेल, तिसरा षटक कोण चांगला टाकेल याच्यावर पूर्णपणे माइंड फ्रेश केलं फलंदाज राहुलने. आणि राहुलच्या बॅटमधून हा एक मोठा फटका पाहायला मिळाला. मॅच मध्ये पूर्णपणे आता वापसी ते पाहायला मिळते. आता इक्वेशन थोडंसं सोपं आहे की चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 आणि धावांची आवश्यकता आहे ती 15. नवीनच चेंडू दिला जाईल लक्षात घ्या. चेंडू फुटला गेला तर नवीनच आहे. आणि आता खरंच वेळ जास्त झालेला आहे तर प्लीज सो रिक्वेस्ट टू पुन्हा एकदा दामनगाव तुम्ही जितका विचार करणार तितका तुम्ही संघर्ष करणार. साहिल पुन्हा आता येताना बाईक त्या बाजूलाच लावत आपली ऍक्टिवा. धावा झालेल्या आहे धावफलकावर. 25 धावा सिल्वर जुबली बनवली आतापर्यंत खांडपे टीम संघाने. चला दुसरा चेंडू घ्या आपण. बॅटर प्लीज. जास्त विचार आपण करणार नाही या स्पर्धेमध्ये. नवीनच चेंडू आहे गेला तरी. पुढचा पण आयुष. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये. कमबॅक करताना गोलंदाज. मॅच मध्ये वापसी करावीच लागेल आयुषला. चांगली गोलंदाजी करावीच लागेल. मागचा चेंडू एक षटकार आला त्यानंतरचा हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण सोपं नाहीये. 10 चेंडू आणि 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच मध्ये पूर्णपणे धामंगाव आहे. आयुष पुन्हा एकदा. आज आयुषच्या गोलंदाजीची देखील परीक्षा आहे सध्या मैदानामध्ये. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अजून एक चांगला चेंडू. थोडस कटर चेंडू टाकला गेला आदमतच्या बाजूने. सतीश माळीच्या हातमध्ये चेंडू जाताना आपण पाहतो. डॉट चेंडू. कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडू षटकार खाल्यानंतर नक्कीच सुधार गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय आयुषच्या. फिल्डिंग थोडीशी चेंज केली जाते सतीशच्या माध्यमातून. ऑफ साईडचा क्षेत्ररक्षक आता ऑन साईडला लॉंगनला पाहायला मिळेल. बावल्या टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. पुन्हा एकदा बॅकचीज. विकेट किपरवर हाफ चान्स होते मात्र हाफला पूल कन्वर्ट करणं फार महत्वाचं होतं. तिथे झेल मिळाली असती, विकेट मिळाला असता, धाव वाजली असती, स्ट्राईक मात्र चेंज झाली नसती. आता स्ट्राईक चेंज झाली आहे. नशीब चेंज होत आहेत का पाहूया खांडपे टीम संघाचे. कारण की धावा फक्त धावफलकावर झालेल्या आहेत त्या 26 धावा. व्हाईट कलरची 4 व्हीलर समोरच आमच्या जो एंट्री गेट आहे तिथे लागलेली आहे. तिची ग्लान्स भरपूर त्रासदायक झालेली आहे. प्लीज वाहन चालकाला विनंती असेल की आपण ती 4 व्हीलर तिथून काढायची आहे. चला कोणतीही कंपनीची गाडी असू दे मात्र ती समोरच आहे ती तिथून काढायची आहे. कारण की भरपूर चांगल्या चांगल्या 4 व्हीलर्स सध्या ट्रेंडिंगला आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असलेली ही गाडी तुम्हाला पाहायला मिळते. चांगली आहे ती चांगल्या ठिकाणी लावा. आयुष पुन्हा एकदा गोलंदाज.
शॉर्ट बॉल ओ फसला गेलाय चेंडू हवेमध्ये आणि झेल पकडली आहे. अजून एक विकेट इथे मिळतोय टीम धामणगाव संघाला. बॅटर आउट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे राहुल. आणि आता आयुषचं देखील कमबॅक पाहायला मिळते षटकानंतर. डॉट चेंडू आले, सिंगल आली आणि आता विकेट देखील आलाय. दबावामध्ये टीम. येणारे चेंडू जे असतील आमचे एक्सपर्ट स्कोर आम्हाला सांगतायत की 7-14 म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धाबा बनवायचे आहेत. राहुल नवीन फलंदाज आलेला आहे खेळपट्टीवर. प्रत्येक चेंडूवर 2 धाबा बनवायचे आहेत. आयुष पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. इथून जर धाबा आल्या नाही तर इक्वेशन चांगला राहील शेवटच्या षटकामध्ये. आयुष पुढचा चेंडू टाकताना थोडासा दबाव आहे गोलंदाजावर. दबावात काही संघ निखारतात तर काही बिखरतात. मात्र हा चेंडू नीट टाकायचा आहे हेच सर्व खेळाडू सांगत असताना धामणगाव संघाचे विकेट किपर सतीश एक अनुभवी खेळाडू आहे. विकेटचं काम सध्या करते आपल्याला पाहायला मिळते आहे. खराब चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. एक्झिट जो चेंडू लँड झालेला आहे तो ऑफ स्टिकला झालाय. म्हणजे शपल होऊन हा स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला होता. तर अशा प्रकारे षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आणि पंच विनोद नाईक सरांच्या माहिती करता की 3 मिनिट एक्स्ट्रा वापरलेले आहेत. एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलमध्ये लावायचा आहे. क्रिकेटचा नियम आहे त्या नियमाला आपण इथून फॉलो करणार आहोत. फिल्डिंग लावून घ्या धामणगाव. जे नियम आहेत ते सर्वांसाठी समान असणार आहेत या स्पर्धेमध्ये. 20 मिनिटं अगदी घेतली गेलेली आहेत. म्हणूनच एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये धामणगाव संघाचा पाहायला मिळेल. म्हणजे 3+1 4 खेळाडू इथे लावले जातील. असा होत असतो. काल तर 2 खेळाडू लावले होते. अधिक वेळ जो खर्च केला होता मानकुलेच्या मैदानावर तिथे 2 खेळाडू 30 सर्कलमध्ये घेतला होते. आणि तोच इथे नियम सर्वांसाठी लागू आहे. तर आता सतीशला ती फिल्डिंग चांगली लावावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. सूरज पाहूया आकाशामध्ये एक सूरज चमकतोय सध्या तरी. आणि आता दुसरा सूरज आपल्या संघासाठी नक्कीच चमकेल का पाहूया. इक्वेशन सोपं नाहीये. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. प्रेम आहे ज्याच्या नावावर गोल्डन 6 आहे. राहुल पाटील जो टाकुऱ्या त्याचा फलंदाज आहे. नक्कीच क्या बात आहे. माहिती मिळते की धामणगाव वर्सेस खांडपे मॅच मागच्या वर्षी देखील झाली होती. गोल्डन 6 ठोकून खांडपे संघाने मॅच जिंकला होता. मात्र असं नाहीये. 6 चेंडूचा खेळ आहे. इथे तुम्हाला धावा बनतील. तुम्हाला प्रयत्न करावाच लागेल. आपण सकाळी का पोहोचलोय स्पर्धेमध्ये ते दाखवायचंच आहे खांडपे टीम संघाला. धामणगावचा गोलंदाज सज्जा. सूरजचा पहिला चेंडू स्विंग चेंडू सरळ निघून गेलाय. मॅच रंगली. मॅच गरम झाली. पैसा उसूल स्पर्धेचं पाहायला मिळतोय. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 5 गेंदे 14 रन. नक्कीच हा चेंडू फार महत्वाचा असेल फलंदाजासाठी. संघर्ष करताना खांडपे टीमला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. असा वाटत होता की वन साइड हिरो बनू शकतात. मात्र विलनचं काम केलं फलंदाजांनी आतापर्यंत. हो स्पेशल हतियार म्हणजेच मनकट विकेटचा त्याने वापर केला होता. आणि पंचांनी त्याला सांगितले की आता तुला पुन्हा गोलंदाजी सुरू करायची आहे. आणि आता जर तुम्ही ट्राय केला आणि आता इष्ट्यानं लावला नाही तर तुला नो बॉल देतील पंच. हा नियम आहे क्रिकेटचा. सांगतोय अगोदरच कारण की नंतर भांडण्याचा विषय नको. पुन्हा एकदा बॅटवर आला नाहीये. आता रनआउटची संधी आहे. मात्र धाव कंप्लीट. आखिरकार राहत की सांस ली राहुलने. आखिरकार 9 स्ट्राइक पर आ चुके हैं. आता स्ट्राइकिंग पुन्हा एकदा राहुल सज्ज होणार आहे. 2 राहुल खेळपट्टीवर. आता हा काम राहुलला करायचंय. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे.
मयूर सांगत आहे की 4 चेंडू आणि 13 धावा. षटकार आला तर मॅच, नाही तर मग घरी जाण्याचा रस्ता आहे. ओ हो हो, यॉर्कर चेंडू पुन्हा एकदा. काय गोलंदाजी, काय जिद्द पाहायला मिळते धामणगाव संघाची पाहतोय आपण. कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळते. एक सूरज आकाशामध्ये चमकत आहे आणि दुसरा सूरज सध्या दामणगाव संघासाठी चमकताना मैदानामध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 13 धावा. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी, या धावा बनवायचे आहेत खानपे टीम संघाला. प्रयत्न जारी आहेत राहुलचे, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थितरित्या मिलाप होत नाहीये, धावा बनत नाहीये. संघर्ष करावा लागेल. लोवर फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये, धाव घेण्याचा मूड नाहीये. हलकासा मिसफील्ड, 2 धावा झाल्या असत्या. नक्कीच आता इथे येणारे 2 चेंडूंचा खेळ राहिलेला आहे आणि 13 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे चेसिंग इज कंपल्सरी. 2 मध्ये 2 जरी आले ना तरी इथून टीम खानपे संघ जिंकणार नाहीये. टीमचे प्रेक्षक पहा, सपोर्टर पहा किती खुश आहेत आपल्या संघावर, ज्या प्रकारचा परफॉर्मन्स केलेला आहे. चेसिंग इज कंपल्सरी आहे, सुपरवर नाहीये. ग्रामीणचे मॅसेज आहेत. सूरज, महत्वाचं चेंडू 2, त्याच्यावर लेट मगर ग्रेट. एक जाता जाता प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच करताना पाहायला मिळेल राहुलच्या माध्यमातून. आता 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एखादा नो, एखादा वाईट मॅच गरम करू शकतो. मात्र गोलंदाज सूरजने चांगलीच कामगिरी केली आहे. राहुलच्या बॅट मधून एक षटकार जरूर आला, मात्र भरपूर उशीर झालाय. सूरज, ओ, आणि अशा प्रकारे धामणगाव संघाने या मॅच वर आपला विजय खेचून आणलेला आहे. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन टीम धामणगाव, सतीश आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आयुष, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक टपलक टीम खानपे टीम. या मॅच मध्ये जास्त काही पाहायला मिळाला नाहीये, कारण की षटकामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा आल्या, 2 विकेट आले. मात्र आयुषने 9 धावा बनवल्या होत्या प्रथम फलंदाजी करत असताना धामणगाव संघासाठी, आणि महत्वाचा विकेट घेऊन पूर्णपणे कमबॅक करून दिला